तर याच संदर्भात काही स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहे आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी. पाहूयात. धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज उभाटा गटाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. धारावी टी जंक्शन ते बीकेसी असा हा मोर्चाचा मार्ग असणार आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी काही स्थानिक धारावीकर आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. तर काय सांगाल, आज उभाटा गटाकडून मोर्चा काढण्यात येणार आहे, काय सांगाल? उभाटा गटाकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. परंतु मागील विकासाच्या धारावीचा विकास हा मागील 25 वर्षापासून होऊ घातलेला आहे, परंतु अद्यापर्यंत झालेला नाहीये. आणि आज ज्या व्यक्तीचं नाव या विकासाकरिता घेतलं जात आहे, तर मागील काही वर्षांमध्ये त्या नावाच्या व्यक्तीचं जागतिक स्तरावरती नाव काळ्या यादीमध्ये टाकलेलं असे आम्ही ऐकलेलं वृत्तपत्राच्या माध्यमातून, आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून. आणि तो माणूस जर आमचा विकास करणार असेल तर निश्चितपणे आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवावा का? ठीक आहे, हरकत नाही, तो विकास करणार आहे. परंतु आम्ही धारावीचा मूळ नागरिक आहोत ना, आमची तर 5वी पिढी इकडे धारावीमध्ये आहे, आम्हाला घर मिळणार आहे की नाही? देवेंद्र फडणवीसांनी देखील टीका केली. ते म्हणतात की उद्धव ठाकरे गटाचे जे पदाधिकारी आहेत ते डाऊच्या साथीदारांसोबत ज्या ते पार्ट्या करतात, जनता तुम्हाला धडा शिकवणार. अरे स्वतः कोण आहे? स्वतः कुठे बसतो? कोणाच्या मांडीला मांडी लावून बसता? तुमचे सुद्धा फोटो आहेत, आम्ही काढायला आम्हाला टाइम नाही लागणार, पण आम्हाला ते करायचं नाहीये. आम्हाला ते करायचं नाही. या वेळेला उद्धव साहेबांनी धारावीचा विकास करण्यासाठी जे पुढे आले त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि धारावीचा विचार हे लोक करणार आहे.